नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। तर आपली पहिली टीप आहे रक्त शुद्ध करण्यासाठी आणि त्वचा उजळण्यासाठी गहू-गोहान रस फार उपयुक्त आहे। तर रात्री 1 चमचा गहू-गोहान दाणे पाण्यात भिजवून ते सकाळी बारीक वाटून गाळा आणि रिकाम्या पोटी प्या। हिवाळ्यात विशिष्ट शरीराला उष्णता आणि ऊर्जा मिळते यामुळे। तर हे एक घरगुती नैसर्गिक टॉनिक आहे ज्याने केमिकल फ्री आणि परिणामकारक आहे चांगला। दुसरी टीप आहे शिजवताना उरलेलं तांदळाचं पाणी फेकून देऊ नका। त्याचा उपयोग तुम्ही त्वचेसाठी नैसर्गिक टोनर म्हणून करा। थंड करून कापसाने चेहऱ्यावरती लावा। त्वचा मऊ होते, सुरकुत्या कमी होतात आणि चमक वाढते। तर महिन्यातून 3-4 वेळा वापरून बघा, परिणाम तुम्हाला नक्कीच चांगला दिसेल। तिसरी टीप आहे पायांच्या बोटांच्या टोचांना रोज तुपाने चोळा। हे एक प्राचीन आयुर्वेदिक उपाय आहे ज्याने निद्रानाश, मानसिक थकवा आणि डोकेदुखी देखील कमी होते। तर तणावही कमी होतो आणि सकाळी ताजेतवाने देखील वाटते। चौथी टीप आहे शरीर डिटॉक्स करायला मदत करण्यासाठी हळदीतील अँटीऑक्सिडंट्स हे रोगप्रतिकार शक्ती वाढवतात आणि मध नैसर्गिक साखर असून ऊर्जा वाढवतं। तर हे मिश्रण वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे। तर तुम्ही हळदी आणि मधचं पाणी देखील सकाळी पिलेलं चांगलं आहे। पाचवी टीप आहे पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठतेचा दूर होण्यासाठी मनुका शरीराला लोह पुरवतो, त्यामुळे रक्त वाढतं। अंजीर फायबरयुक्त असून त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे आणि महिलांसाठी नैसर्गिक मल्टीविटॅमिन आहे। तर 6वी टीप आहे आपली 10 ते 15 मिनिटांनी झोप म्हणजेच मेंदूला रिफ्रेश करतं। कामाच्या गडबडीत सुद्धा थोडी विश्रांती घ्या। उदास वाटणं, चिडचिड यावरती परिणामकारक उपाय म्हणजे ही पॉवरफुल आहे की थोडा वेळ झोप घेणं हे आरोग्यासाठी देखील वरदान असतं। तर 7वी टीप आहे भोजनानंतर चिमूटभर हिंग आणि गूळ घ्या। तर त्यामुळे गॅस, अपचन, पोटफुगी यावरती तत्काळ आराम मिळतो। खास मासिक पाळीच्या काळात पोटदुखीवरतीही हे पिल्याने कमी होते। 8वी टीप आहे कढीपत्ता आणि केस गळती थांबवतो आणि केस काळे ठेवतो। तर नारळ तेलात त्याचा अर्क उकळून आठवड्यातून 2 वेळा लावा। हे केस मजबूत करणार आणि नैसर्गिक उपाय आहे, केमिकलयुक्त तेलापेक्षा सुरक्षित आहे। 9वी टीप आहे रात्री मेथीदाणे भिजवून सकाळी खा किंवा चाखून खा। ते वजन नियंत्रणात ठेवते आणि मधुमेहावरती नियंत्रण मिळवतात। तर केस गळती कमी होते आणि त्वचासुद्धा स्वच्छ राहते। 10वी टीप आहे भोजनानंतर अर्धा लिंबू आणि चिमूटभर काळं मीठ चोखा। ते थुकी वाढवतं, पचन सुधारतं आणि त्वचेची दुर्गंधी देखील कमी करतं। शक्य असल्यास दररोज रात्रीच्या जेवल्यानंतर हे पदार्थ करा। पोट हलकं होतं आणि गॅसपासून देखील आराम मिळतो। 11वी टीप आहे काकडी किंवा गाजरचा रस दररोज 1 कप घ्या। हे त्वचेच्या चमकण्यासाठी आणि शरीर डिटॉक्ससाठी उपयुक्त आहे। तोंडाच्या जखमा, पिंपल्स, व्रण यावरती उपाय आहे। सकाळी उपाशीपोटी घेतल्यास परिणाम लवकर दिसतात। 12वी टीप आहे आठवड्यातून 1 दिवस फळांचा दिवस म्हणून तुम्ही ठरवा। तो दिवस फक्त पाणी, फळ आणि कोमट सूप घ्या, ज्यूस प्या। शरीरातील अपायकारक घटक बाहेर टाकण्यासाठी हा डिटॉक्स डे ठरवा। रोजचा आहार बदलल्यामुळे पचनक्रिया देखील सुधारते। तर 13वी टीप आहे दुपारी 1 तास फोन आणि टीव्हीपासून दूर राहा। डोळ्यांना आराम, मेंदूला विश्रांती, मनाला शांती मिळते। दैनंदिन तणावमुक्त होण्यासाठी ही एक छोटी पण प्रभावी सवय आहे। 14वी टीप आहे खोकल्यासाठी उपायकारक घरगुती म्हणजे 1 चमचा कांद्याचा रस, अर्धा चमचा मध एकत्र करा। सर्दी, खोकला, घसा खवखव यावर पटकन आराम मिळतो। सर्दीत हे मिश्रण रात्री झोपण्याआधी घ्या। 15वी टीप आहे चहाऐवजी दररोज 1 वेळ कोथिंबीर पाणी प्या। कोथिंबीर उकळून घेतलेलं पाणी मूत्रवर्धक असतं, शरीरातील डिटॉक्स
जंतू बाहेर पडण्यास देखील मदत होते. अशा प्रकारे आपण पाहिले उपयुक्त टिप्स ज्यांनी आपलं शरीर मन दोन्ही शांत राहील, आपली त्वचा देखील चांगली सुधारण्यास मदत होईल. तर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल. आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.